नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। नवच्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पूर्व मोसमी पाऊस, अनेक ठिकाणांचा वीज पुरवठा खंडित। कोल्हापूर पोलीस दल झालं आणखी सक्षम, नवी 36 वाहनं पोलीस दलात दाखल, नामदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत वाहनं पोलीस दलाकडे सुपूर्द। कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी केंद्राचा मोठा निर्णय, रशियानंतर आता अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधून लस आयात केली जाणार। कोरोनाच्या सावटात गुढी पाडवा सण साजरा, बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम। आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांसह जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पार पडली प्रवेश प्रक्रिया। कोरोना नियमांचं पालन करत पालकांनी पाल्यांचा प्रवेश केला निश्चित। खवय्यगिरीसाठी प्रसिद्ध कोल्हापूरकरांसाठी एक चवदार डेस्टिनेशन, विकास पाईन अँड डाईन। कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत सहकुटुंब निवांतपणाची अनुभूती देणारं विकास पाईन अँड डाईन तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लज्जतदार चवीच्या डिशेससह। इथं कोल्हापूरचा तांबडा पांढरा आहेच, पण अस्सल काश्मीरी चवीची मटन रोगन जोश, तामिळनाडूची चिकन चेट्टीनाड, गोव्याची फिश करी, मटन आणि चिकन सागोती, केरळची फिश करी मीन मोईली, दिल्लीची चिकन मुर्ग तर्रीवाला आणि अस्सल कबाब या वैशिष्ट्यपूर्ण डिशची चव चाखायची असेल तर विकास पाईन अँड डाईन तुमच्यासाठी परफेक्ट आहे। तेव्हा मग येताय ना बांबू आर्किटेक्चरच्या सानिध्यात रम्य वातावरणात विकास पाईन अँड डाईनच्या हेल्दी आणि टेस्टी फूडची चव चाखायला। विकास पाईन अँड डाईन, शाहूनगर, कोल्हापूर। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पोलिसांना गस्तीसाठी वाहनांची गरज ओळखून राज्य शासनाने ही मागणी तात्काळ पूर्ण केली आहे। कोल्हापूर पोलीस दलाला 16 4-चाकी तर 20 दुचाकी देण्यात आल्यात। आज पोलीस ग्राउंड इथं पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही वाहनं पोलीस दलाला प्रदान करण्यात आली। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि पीडितांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने डायल 112 ही संकल्पना पोलीस दलाने राबवली आहे। या अंतर्गत कोल्हापूर पोलीस दलाला राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर सुमारे 1,68,00,000 रुपयाची वाहनं प्राप्त झाली आहेत। आज ही वाहनं पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांच्या हस्ते पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली। ही वाहनं दिवसाने रात्री गस्तीसाठी उपयोगी पडणार आहेत। शहरातील 250 ठिकाणी QR कोड सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे। या ठिकाणी जाऊन गस्तीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कॅनॉल इमेज फोटो स्कॅन करून नोंद करावी लागणार आहे। शहर आणि जिल्ह्यात कुठेही एखादी अनुचित घटना घडत असेल तर तिथं तात्काळ पोलीस दल दाखल व्हावेत आणि पीडित व्यक्तीला वेळेत पोलिसांची मदत व्हावी या उद्देशाने ही वाहनं प्रदान करण्यात आली आहेत। याचं मुख्य केंद्र मुंबई आणि नागपूर इथं असून एखादी घटना घडल्यानंतर 112 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर तो कॉल मुंबई किंवा नागपूर इथं मुख्य कंट्रोल रूमला जाईल। त्यानंतर संबंधित घटना जिथे घडली आहे त्या जिल्ह्याच्या कंट्रोल रूमला हा कॉल जोडला जाईल। तिथून QR कोड सिस्टीमनुसार नेमकं ठिकाण समजेल। त्यामुळे जिथे घटना घडली आहे तिथे संबंधित ठिकाणापासून जवळ असणारे पोलीस दाखल होतील। या उपक्रमामुळे लोकांना तात्काळ मदत होणार असून वेळेची बचत होईल। पेट्रोलिंगसाठी 6 4-चाकी इर्टिगा,
विविध पोलीस ठाण्यासाठी 6 बोलेरो आणि व्हीआयपी एस्कॉर्टसाठी 3 स्कॉर्पिओ गाड्या उपलब्ध करून दिल्यात. QR कोड पेट्रोलिंगसाठी 20 दुचाकीही देण्यात आल्यात. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. देशातील कोरोना लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं आज मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रशियानंतर आता अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधून लस आयात केली जाणार आहे. देशात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारनं लसीकरणाच्या मोहिमेला गती दिली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या भारतीय लसीनंतर स्पुटनिक व्ही या पहिल्या परदेशी लसीला भारतात सोमवारी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता इतर परदेशी लसींची भारतात आयात केली जाणार आहे. भारतात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेतील अडथळे दूर करण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी परदेशांमध्ये विकसित करण्यात आलेल्या आणि वेगवेगळ्या देशात आपत्कालीन मंजुरी मिळवलेल्या कोरोना लसींची आयात केली जाणार आहे. परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या लसीचा वापर अगोदर केवळ 100 लोकांवर केला जाईल. तसेच पुढचे 7 दिवस त्यांच्यावर तज्ज्ञांचं लक्ष राहील. त्यानंतर या लसींचा वापर लसीकरण मोहिमेत केला जाणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महिनाभर लॉकडाऊन करत असाल तर सर्वसामान्यांना किराणा साहित्य आणि भाजी मोफत देण्याची घोषणा करा, अन्यथा आम्हाला लॉकडाऊन मान्य नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारनं कामगारांना कवडी मोलाचीही मदत केली नाही, तर मंत्री मुश्रीफ यांनी कामगारांचे डोळे विस्फारून जातील असं पॅकेज देऊ असं म्हटलं होतं. मात्र मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये कामगारांना फुटकी कवडीही मिळाली नाही. मग आता कामगारांना काय देणार, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करत मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. कोरोना हा लगेच संपणारा विषाणू नाही आहे. काळजी घेऊन जनजीवन सुरू ठेवलं पाहिजे. आरोग्य सुविधा चांगल्या दिल्या पाहिजेत. 15 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये प्रत्यक्षात कामगारांना ते काय देणार आहेत पाहू, अशी टीका मंत्री मुश्रीफ यांच्यावर केली. 1 वर्षापूर्वी सुद्धा मुश्रीफ साहेब असंच म्हणाले होते की तुम्ही तुमचे डोळे विस्फारतील इतकं मोठं पॅकेज आम्ही देणार आहोत. त्याच्यातली कवडी, फुटकी कवडीसुद्धा काय लोकांना मिळाली नाही. त्यामुळे बोलाचीच कडी, बोलाचाच भात. त्यामुळे ते काय देणार आहेत कामगारांना बघूया. आमचा वारंवार आग्रह असा आहे की हा विषाणू हा असा लवकर संपणारा नाही आणि त्यामुळे काळजी घेऊन लोकांनी जनजीवन सुरू ठेवलं पाहिजे. त्यांना प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांना आरोग्य सुविधा चांगल्या पाहिजे. इतकं साधं सोपं सरळ आमचं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला नाही 15 दिवस 3 आठवडे लॉकडाऊन करून आम्हाला साखळी तोडायची आहे, तर ती साखळी तोडताना तुम्ही लॉकडाऊन करताना कामगार कळलं म्हणजे ते रजिस्टर कामगार झाले. आता मालकसुद्धा किती दिवस त्यांना काम न करता पगार देणार आहेत बघूया म्हणजे प्रॅक्टिकल नाही आहे. पण जे कुठेही रजिस्टर नाही आहेत, ज्याला असंघटित कामगार म्हणतात, त्यांना तुम्ही खडकूचं पॅकेज गेल्या वर्षभरात दिलं नाही. मग तो फेरीवाला असेल, मग ती घरी काम करणारी आमची ताई असेल, किंवा मोठ्या प्रमाणावर रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल, हमाल असेल, यांनी काय करायचं? यांनी काय भुके भरायचं? तुम्ही मग हे डिक्लेअर करा की बा महिनाभर आम्ही लॉकडाऊन करणार आहोत, तर सगळ्यांना रेशन फ्री देऊ, किराणा फ्री देऊ, भाजी फ्री देऊ, नका पैसे नका देऊ, इन काइंड द्या. पण ह्याची काही व्यवस्था करणार नाही आणि तुम्ही लॉकडाऊन करणार, हे आम्हाला मान्य नाही. आणि मुश्रीफांचं जे म्हणणं आहे की कामगारांची काळजी आम्ही करू, आनंद आहे, मी त्यांचं स्वागत करतो. व्यवहारात काही तसं वर्षभरात झालं नाही. दरम्यान लॉकडाऊनमुळे शेतकरी, दुकानदार आणि कामगारांचं नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचं राज्य आहे, त्यामुळे केंद्रानेही राज्य सरकारला पुरेशी मदत करायला पाहिजे, असं मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. की लॉकडाऊन हा पर्याय नाही आहे, पण लॉकडाऊन पर्याय नसला तरी आपण जर लॉकडाऊन करत असाल, असं आमच्या कानावर आहे, लॉकडाऊन करत असाल तर अनेक उपयोजना हे तुम्ही आणायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना असेल, दुकानदारात असतील, अनेक लोक आहेत जे ह्याचे घटक आहेत, ह्यांना कुठं नुकसान होऊ नये. हा पहिलाच फटका त्यांना एवढा बसला आहे की दुसरा फटका जर बसला तर ते ह्यातनं बाहेर पडू शकणार नाही. म्हणून लॉकडाऊनच्या बरोबर तुम्ही लॉकडाऊन करताय ना,
त्याला आपला काय विरोध नाही, पण तो पर्याय नाही, म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे. उलटं माझं नागरिकांना सुद्धा विनंती राहणार आहे की हे काय लगेच विषय संपणार आहेत. आपली जीवनशैली ह्या पद्धतीने करायला पाहिजे. आपली लाईफस्टाईल जी आपण नेहमीसारखं वागायला लागलो ते चालणार नाही, आणि वर्षभर आपल्याला मास्क असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, अनेक गोष्टी आहेत ते आपल्याला सांभाळून करायला लागते. म्हणजे थोडक्यात नुसतं सरकारने हे करावं, ह्या सरकारने करण्याच्या बरोबर आपली स्वतःची लाईफस्टाईल बदलायला लागणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटला मदत करावी लागणार आहे की इंजेक्शन्स असतील, किंबहुना जो थोडाफार जे राज्याला ते झेपणार नाही, जो बोजा आहे आर्थिक असेल किंवा अनेक ज्या गोष्टी असेल ते सेंट्रलने करावं लागणार आहे. कारण का सगळ्यात मोस्ट इफेक्टेड स्टेट जर पाहिलं तर हे महाराष्ट्र आहे. म्हणून बाकीच्या स्टेटला तुम्ही राज्यांना मदत करता करा, पण त्याच्यापेक्षा जास्त मदत ही महाराष्ट्राला यावी. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, वाहन, इलेक्ट्रिक साहित्य खरेदीकडे अनेकांचा कल असतो. मात्र कोरोनाचं संकट असल्यानं आज गुजरीमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. दागिने, नाणी, चिपा यांच्या विक्रीमध्ये कमालीची घट झाल्यानं किरकोळ दुकानदारांना याचा फटका बसला. कोरोनानं त्यांच्या व्यवसायातील सुवर्ण झळाळी उतरवल्याचं दिसून आलं. यंदाच्या गुढीपाडव्याच्या सणावरही कोरोनाचं सावट दिसून आलं. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण सोने चांदी दागिन्यांची खरेदी करतात. मात्र कोरोनामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचं चित्र सराफ बाजारात दिसून आलं. लॉकडाऊनची शक्यता गृहीत धरून अपवाद वगळता अनेक नागरिकांनी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याऐवजी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. कोरोनामुळे यावर्षी सोन्याच्या एकूण खरेदीत झालेली घट आणि लोकांची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता लॉकडाऊन नंतरही दागिन्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट दिसून येईल, असं कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितलं. कोरोनामुळे यावर्षी सोन्याची एकूण खरेदी सुमारे 40 ते 50% ने घटलेली आहे. तरी लोकांची आर्थिक परिस्थिती पाहता लॉकडाऊननंतर दागिन्यांच्या मागणीत 40 ते 50% ही घट दिसून येते. येत्या भविष्यकाळात सोन्याचे दर हे उतरतील ही आम्ही आशा बाळगतो आहे, आणि येत्या दिवाळीपर्यंत सर्वांनाच सोन्याच्या मागणीत आणि सोन्याची आवक जाऊ पाहता आम्ही हे 40% घट पकडतो आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीचा गुढीपाडवाही कोरोनाच्या सावटाखाली होता. ग्राहक नसल्यानं घर खर्च, कर्जाचे हप्ते आणि कामगारांचा पगार यासह दैनंदिन खर्चाचा मोठा प्रश्न या व्यावसायिकांपुढे निर्माण झालाय. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना असल्यामुळे परत हे लॉकडाऊन पडल्यामुळे बरोबर गुढीपाडव्याला हा लॉकडाऊन पडला झाला आहे. त्यामुळे आमचे कर्जाचे हप्ते, परत आमचे कामगारांचे पगार हे सगळं आमच्या अंगावर पडलेलं आहे. त्यामुळे हे इथून पुढे शक्यतो सरकारनं लक्ष देऊन ह्यातनं नियोजन केलं तर अतिउत्तम बरं होईल. कोल्हापूर शहरात आज सायंकाळी पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील व्यावसायिकांची तारांबळ उडली. दरम्यान सायंकाळी राधानगरी तालुक्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालं होतं. शहरात सायंकाळी 5:30च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाला फारसा जोर नसला तरी अर्धा तास पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे व्यावसायिकांसह नोकरदारांची तारांबळ उडाली. राधानगरी तालुक्यातही ठिकठिकाणी सायंकाळी 5च्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात वाळवट ठेवलेल्या गोऱ्या, लाकडं, जनावरांची वाळकी वैरण झाकून ठेवण्यासाठी लोकांची तारांबळ उडाली होती. वादळ झाल्यानं तालुक्यातील अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. वीट व्यावसायिकांचं नुकसान झालं. उन्हाळी पिकांना हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. करवीर तालुक्यातील पाचगाव इथं पालकमंत्री सतेज पाटील आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्यातून 30 लाख रुपयाच्या निधीतून भैरवनाथ तालीम बांधण्यात आली. आज या तालमीचा आखाडा पूजन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. करवीर तालुक्यातील पाचगाव हे गाव विविध क्रीडा प्रकारात नेहमीच अग्रेसर आहे. यावेळी अनेक उदयोन्मुख पैलवान कुस्तीचे धडे घेत असतात. या कुस्तीला चालना देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्यातून 30 लाख रुपयांच्या निधीतून नागेश्वर कॉलनी इथं नव्यानं भैरवनाथ तालीम बांधण्यात आली आहे. या तालमीच्या आखाड्याचं पूजन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच भाग्यश्री दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या ठिकाणी 10 लाख रुपयांच्या निधीतून व्यायामशाळा करण्यात येणार आहे. त्याचं भूमिपूजनही आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या डॉक्टर स्नेहल शिंदे, सदस्य संग्राम पोहाळकर, प्रवीण कुंभार, विष्णू डवरी, नारायण गाडगीळ, प्रकाश गाडगीळ, चंद्रकांत कांडेकरी, युवराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजी शहरातही कोरोनाच्या सावटाखाली गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचं संकट कायम असल्यानं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. नागरिकांनी गुढी उभारून कोरोनाचं संकट दूर होऊन सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो अशी प्रार्थना केली. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. एस न्यूज आता 24 तास तुमच्या सोबत, कधीही कुठेही. डाउनलोड करा एस न्यूज मोबाईल ॲप आणि पहा एसपीएन डिजिटल नेटवर्कचे 4ही लोकप्रिय चॅनल्स फक्त एका क्लिकवर. एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्या सोबत. ग्राहकांची विश्वासार्हता जपणारं एक प्रचलित नाव भंडारी ग्रुप. आता चवीचं महत्त्व जाणणाऱ्या प्रत्येक ग्राहकांसाठी दिलासा देणारं भंडारी ग्रुपचं मसाला क्षेत्रातील हे विश्वासपूर्ण पाऊल. भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले, घरची चटणी जर चवीची तरच प्रत्येक पदार्थ चवीचा, आणि त्यासाठी हवा उत्तम दर्जाचा खडा मसाला. हो, हमखास मिळेल आमच्याचकडे उत्तम दर्जाचा खडा मसाला, तोही माफक दरात. भेट द्या, खात्री करा. भंडारी ग्रुपचे भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. चांगल्या चवीसाठी उत्तम पर्याय. रेश्मा वहिनी, वास्तुशांत कार्यक्रम छान झाला अगदी. हो ना, पण आता थोडं घर सजावटीकडे लक्ष दिलं पाहिजे. खरंय, नव्या घराला शोभेल असं फर्निचरही हवं. मजबूत, स्टायलिश, नव्या फॅशनचं. अहो, पण इतक्या ऑप्शन्स मध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी जायचं हाच मोठा प्रॉब्लेम आहे ना. अहो, खात्रीशीर फर्निचर खरेदीसाठी एकच पर्याय, महालक्ष्मी फर्निचर मॉल. महालक्ष्मी फर्निचर मॉल. सोफा, डायनिंग टेबल, वुडन सोफा, चेअर्स, वॉर्डरोब, झुला, कॉफी टेबल, टीपॉय, शोकेस, टीव्ही युनिट यासह होम आणि ऑफिस फर्निचरची असंख्य व्हरायटी. तुमच्या बजेटमध्ये बसणारं फर्निचर इथं फॅक्टरी दरात मिळणार. खास दसरा दिवाळीसाठी फर्निचरचं ग्रँड एक्झिबिशन मध्ये फर्निचर खरेदीवर मिळवा 40% डिस्काउंट. महालक्ष्मी फर्निचर मॉल, स्टेट बँकेसमोर, उद्यमनगर, कोल्हापूर आणि हॉटेल गणेश रत्न शेजारी, मुळशिंगी रोड, उचगाव, कोल्हापूर. किचन्स आणि फर्निचर विश्वामध्ये गेली 20 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारे आणि ग्राहकांच्या विश्वासास पात्र सायसन किचनचे उत्पादक चौगुले सायसन किचन आणि फर्निचर, शाहूपुरी, गल्ली नंबर 2, कोल्हापूर. किचन ट्रॉलीज मधील एकमेव विश्वसनीय सेवा देणारे स्टेनलेस स्टील किचन ट्रॉलीज, पोस्ट फोम शटर सह, फ्लोरल शटर सह, त्याचबरोबर मल्टी कलर शटर सह. चौगुले सायसन, शाहूपुरी, गल्ली नंबर 2. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बनवलेल्या किचन ट्रॉलीज, वॉल कॅबिनेट, वॉर्डरोब, लॉफ्ट शटर्स, बेड, LED युनिट आणि इतर फर्निचर साठी एकमेव. आपल्या गरजेनुसार आणि आपल्या बजेट मध्ये किचन ट्रॉलीज आणि फर्निचर बनविणारे चौगुले सायसन किचन आणि फर्निचर, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी, गल्ली नंबर 2, कोल्हापूर. फोन 9890261513. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इचलकरंजीतील खंजिरे मळ्यातील एका जुन्या 3 मजली लाकडी इमारतीला सोमवारी सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं.
अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. इचलकरंजी नगरपालिकेच्या जुन्या इमारती समोरील सुतारमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भारत बिडकर आणि शंकर बिडकर यांची लाकडी 3 मजली इमारत आहे. या इमारतीचे नूतनीकरण सुरू आहे. सोमवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास 3ऱ्या मजल्यावर आग लागली. आगीची माहिती समजताच अग्निशमक दलाच्या जवानांनी धाव घेतली. 7हून अधिक बंबांसह भागातील नागरिकांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत 3ऱ्या मजल्यावरील सर्वच खोल्यातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. करवीर तालुक्यातील मोरेवाडी इथं नामदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून 3 लाख रुपये खर्चून जनावरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. करवीर तालुक्यातील मोरेवाडी गावामध्ये 500 ते 600हून अधिक दुभती जनावरं आहेत. माळ भागात असलेल्या या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्यातून जनावरांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी सुमारे 3 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय. या सुविधेचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच शीला परीट, उपसरपंच शशिकला भोसले, मोरेवाडी ग्रामपंचायत सदस्या सुनीता जाधव, वैशाली भोसले, अमर मोरे, रामदास मोरे, मंगल पाटील, राजाराम मोरे, दत्तात्रय भिलुगडे आदी उपस्थित होते. आज गुढीपाडव्याच्या दिवशी करवीर निवासने श्री अंबाबाईची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. देवीची पूजा आटोपल्यानंतर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या आवारात पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्याच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. देवीची पूजा झाल्यानंतर मंदिराच्या आवारात पारंपरिक पद्धतीनं देवस्थान समितीचे कर्मचारी महेश खांडेकर, निवास चव्हाण, राहुल जगताप, अभिजित पाटील, महादेव शिंदे यांनी गुढी उभारली. यावर्षीच्या गुढीपाडवा उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यानं मंदिरं बंद होती. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत होता. मात्र महाद्वार दरवाजातून अनेक भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. गेल्या वर्षीही कोरोनामुळे मंदिर बंद असल्यानं गुढीपाडव्या दिवशी लोकांना देवीचं दर्शन घेता आलं नव्हतं. मराठी नववर्षाच्या स्वागताचा पहिला उत्सव म्हणजे गुढीपाडवा. पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणानं साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील माळकर कुटुंबियांतर्फे गेल्या 4 पिढ्यांपासून भवानी मंडपाच्या कमानीला साखरेच्या माळेचं तोरण बांधण्याची परंपरा जपली जाते. मात्र कोरोनामुळे ही परंपरा यावर्षीही खंडित झाली. नेमकी काय आहे ही परंपरा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी इक्बाल रेटरेकर यांनी. आपणा सर्वांना माहितीच आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याचा सण अगदी साधेपणानं साजरा करण्यात येत आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे हा भवानी मंडपाचा परिसर आहे आणि माझ्या मागे आहे भवानी मंडपाची ऐतिहासिक कमान आहे. तुम्ही पाहू शकता की ही ऐतिहासिक कमान आहे आणि दरवर्षी या ठिकाणी साखरमाळेचं तोरण बांधण्याची परंपरा जपली जाते. मात्र प्रथमच यावर्षी कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आल्यामुळे ही साखरमाळेचं तोरण ह्यावर्षी बांधलं गेलेलं नाही. मुळातच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आल्यानेच ही तोरण बांधलं गेलं नसल्याचं सांगितलं जात आहे. एकंदरीत राजाराम महाराज यांना कन्यारत्न झाल्यानंतर या ठिकाणी साखरमाळेचं तोरण बांधण्याची परंपरा जपली गेली. शहरातल्या माळकर कुटुंबीय हे दरवर्षी या ठिकाणी ही साखरमाळेचं तोरण बांधत असतात. मात्र गेल्या वर्षी देखील ही परंपरा खंडित झाली होती आणि यावर्षी देखील पुन्हा कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने यावर्षी देखील ही परंपरा खंडित झालेला आपल्याला दिसून येत आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन अर्जुन टाकळकरसह इक्बाल रेटरेकर. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात 299 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत तर 181 जण कोरोनामुक्त झालेत. या काळात 5 जणांचा मृत्यू झालाय. सध्या 2526 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या धास्तीनं परप्रांतीय कामगार महाराष्ट्र सोडून जात आहेत. मात्र या कामगारांनी महाराष्ट्र सोडून जाऊ नये, त्यांची सर्वच जबाबदारी सरकार घेईल अशी हमी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागल इथं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरकुल मिळालेल्या व्यक्तींच्या गृहप्रवेश समारंभात ते बोलत होते. कागल पालिकेनं घरकुल पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरजूंना घरं उपलब्ध करून दिली आहेत. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत या लाभार्थ्यांचा गृहप्रवेश झाला. यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांच्या स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न आज साकार झाल्याचं सांगितलं.
उर्वरितांना घरं देण्यासाठी दिवाळीपूर्वी आखणी करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. लॉकडाऊनच्या धास्तीनं परप्रांतीयांनी महाराष्ट्र सोडू नये असं आवाहनही नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं. यावेळी घरकुल इमारतीवरील तैलचित्राचं उद्घाटन करून नामदार मुश्रीफ यांनी नवीन घरासमोरील गुढीची पूजा केली. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, नगरसेवक प्रवीण काळबर यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आता बातमी आहे हौशी स्पर्धकांच्या बेजबाबदारपणाची. राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या हौशी स्पर्धकांनी केलेला हा प्रकार कोरोनाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. पाहुयात नेमका काय आहे हा प्रकार. हा प्रकार आहे पंचगंगा नदी घाटावरील. ही दृश्य पाहिल्यानंतर कोरोना विरोधातील लढाई आपण कशी जिंकणार असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये. शासन मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा असं वारंवार सांगते. मात्र पंचगंगा नदी घाटावर गुढीपाडव्यानिमित्त अनेक स्पर्धकांनी एकत्र येत म्हैशी पळवण्याच्या स्पर्धा घेतल्या. गाड्यांचा कर्णकर्कश आवाज आणि त्याच्या मागे धावणाऱ्या या म्हैशी असं चित्र पंचगंगा नदी घाटावर होतं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचं यांना काहीच देणं घेणं नव्हतं. सगळा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येताच स्पर्धकांनी धूम ठोकली. उलट पोलिसांनी मात्र या स्पर्धाच भरवल्या नव्हत्या, केवळ म्हैशी पळत होत्या असा खुलासा केलाय. मात्र म्हैशी पळवण्यासाठी एवढी गर्दी का होती? पोलीस आल्यावर अनेकांनी पळ का काढला याची उत्तरं पोलिसांकडे नसावीत. पण हा सर्व प्रकार म्हणजे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देणाराच होता. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी शासनानं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करत रांगेत उभा राहून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला. जरगनगर शाळेतील प्रवेश प्रक्रिया माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण समितीकडे एकूण 59 शाळा आहेत. त्यातील 17 शाळा या गुणवत्तापूर्ण शिक्षणात अग्रेसर आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत असल्यानं गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या शाळांमध्ये पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अग्रेसर असतात. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महापालिकेच्या विविध शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया उत्साहात पार पडली. यावेळी शाळांमध्ये पालकांनी शासनानं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करून रांगेत उभा राहून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला. कोल्हापूर महानगरपालिकेची जरगनगर शाळा ही शिष्यवृत्ती परीक्षात राज्यात जरग पॅटर्न निर्माण केलेली शाळा आहे. त्यामुळे या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालक प्रयत्नशील असतात. आज शाळेत पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी गर्दी केली होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करत पालकांनी इयत्ता पहिलीसाठी 450 तर इयत्ता दुसरी ते इयत्ता 7वीसाठी 153 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले. या शाळेतील पटसंख्या 2100वर पोहोचली आहे. विश्वास आमच्या शाळेवरती आहे, त्यामुळे एवढं ॲडमिशन आपल्या या शाळेमध्ये होतं आहे. वेगवेगळ्या भागातून कंदलगाव, राजारामपुरी, शिवाजीपेठ, कळंबा असे गिरगाव या ठिकाणावरून या आमच्या शाळेला पसंती दर्शवलेले पालक आज या ठिकाणी सकाळी 5 वाजल्यापासून आपल्याला फॉर्म घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्या सर्वांना आम्ही फॉर्म देण्याची व्यवस्था या ठिकाणी करतो आहे. आपल्या या शाळेमध्ये 39 वर्गखोल्या आहेत. अजून वर्गखोल्या जर आपल्याकडे उपलब्ध जर असत्या तर याच्यापेक्षाही अजून ॲडमिशन आम्हाला जादा करता आलं असतं आणि तसाच शिक्षक वर्ग आणि वर्गखोल्या ह्या जर आम्हाला शासनाकडून उपलब्ध झाल्या तर निश्चितच भविष्यात आम्ही तेही ॲडमिशन वाढवून या ठिकाणी आता 2000चा अंक पार केलेला आहे, 2500चाही अंक पार करण्याची आमची तयारी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची उपाययोजना म्हणून शहरातील फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. या स्वॅब चाचणी मोहिमेला सोमवारपासून सुरुवात झाली असून
2 दिवसात 45 वर्षाच्या आतील 303 विक्रेत्यांचे स्वॅब घेण्यात आलेत. कोल्हापूर शहरातील फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांना RT-PCR चाचणी आणि लसीकरण पूर्ण करून घेण्याबाबतच्या सूचना प्रशासक डॉक्टर कादंबरी वलकवडे यांनी केल्या होत्या. त्यानुसार सोमवारपासून कपिलतीर्थ मार्केटमधील 45 वर्षाच्या आतील फळ भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांच्या स्वॅब चाचणी करण्यात येते. तर इतर मार्केटमधील फेरीवाल्यांना महानगरपालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात येते. सोमवारी 130 फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेत, तर आज 173 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेत. त्यामुळे 2 दिवसात एकूण 303 फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांचे स्वॅब घेण्यात आलेत. कोल्हापूर शहरामध्ये 3 दिवसात 11,131 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. हे लसीकरण शहरातील 32 केंद्रांवर करण्यात येत असून 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना कोविड-19 लसीकरण करायला सुरुवात करण्यात आली. कोल्हापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण 32 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. लस तुटवडा झाल्यानंतर महानगरपालिकेला शासनाकडून 12,000 कोविडच्या लस प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार लसीकरणाला प्रारंभ करण्यात आलाय. 3 दिवसांमध्ये 11,131 नागरिकांना लसीकरण करण्यात आलंय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. आणखी काही बातम्या पाहूया अल्पशा विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. एस न्यूज आता 24 तास तुमच्या सोबत, कधीही कुठेही. डाउनलोड करा एस न्यूज मोबाईल ॲप आणि पहा SPN डिजिटल नेटवर्कचे 4ही लोकप्रिय चॅनल्स फक्त एका क्लिकवर. एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्या सोबत. अगं मावशी ये ना ग. काय जिजू काय म्हणताय? पेपर वाचतोय आणि कीर्तन ऐकतोय. ताई हे काय? तुझ्या जिजूंना किती वेळा सांगितलं किचन ट्रॉली आणि फर्निचर बनवून घेऊया. बघेल तेव्हा बजेट बजेट बजेट. ताई किचन ट्रॉली आणि फर्निचर साठी लक्ष्मीपुरीतील सायसन आहे ना. सायसन किचन ट्रॉलीचे अग्रगण्य निर्माते आणि विक्रेते नरके सायसन ग्रुप लक्ष्मीपुरी यांचे वुडविंग किचन अँड फर्निचर्स. स्टेनलेस स्टील किचन ट्रॉलीज आता उपलब्ध आहेत पोस्ट फॉर्म शटरसह आणि फ्लोरल शटरसह. यासह आकर्षक बेड्स, लॉब शटर, किचन कॅबिनेट, वॉर्डरोब्स, टीव्ही युनिट सुद्धा. तज्ञ कामगार आणि अत्याधुनिक मशिनरीसह गेली 20 वर्ष विक्री आणि सेवा देणारे लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथील नरके सायसन ग्रुपचे वुडविंग किचन अँड फर्निचर्स, मुनी सुरवत प्लाझा, लक्ष्मीपुरी कोल्हापूर. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट. कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर एक्सेलरेटर ट्रू बीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर. 4D CT स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट. शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 0231 268 61 61. खासदार संजय दादा मंडलिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सर्जेराव चव्हाण कागल, युनियन सदस्य, सदा साखर कामगार संघटना. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT
जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती, गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT, ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. बाबा काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं, मूळव्याध. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मूळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा आता मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय? हो, चला माझ्यासोबत. मूळव्याध आणि भगंदर तज्ज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॉक्टोलॉजी सेंटरमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसरसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मूळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मूळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणारं आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. माननीय श्री MP पाटील बामणी अध्यक्ष, माननीय श्री नंदकुमार माळकर उपाध्यक्ष, माननीय श्री विनायक चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग, राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कागल. कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटामुळे कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. S न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संचारबंदीचा आदेश मोडून हॉटेल व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील हॉटेल कॅप्सनवर पोलीस अधीक्षक BB महामुनी यांच्या पथकानं छापा टाकला. सोमवारी रात्री केलेल्या या कारवाईत हॉटेल मालक, मॅनेजरसह सुमारे 28 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 2 युवतींचाही समावेश आहे. या कारवाईवेळी काही जण मद्यप्राशन करताना आढळून आले. कोरोना संसर्ग वाढत असल्यानं शासनानं घातलेल्या निर्बंधांची इचलकरंजीत कडक अंमलबजावणी सुरू आहे. मात्र नियम मोडून स्टेशन रोडवरील हॉटेल कॅप्सनमध्ये बियर बार आणि परमिट रूम सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक BB महामुनी यांच्या पथकाला मिळाली. या माहितीनुसार हॉटेल आणि बारवर सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना हॉटेलच्या टेरेसवर मद्यपान करत असलेल्या 2 युवतींसह 27 जण मिळून आले. काही जण जेवत होते, काही मद्यप्राशन करत होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हॉटेल मालक सौरभ कबाडे, प्रसाद कबाडे, अमृत कबाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आणि रुग्णालयांनी HRCT तपासणीचे दर दर्शनी भागात लावण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी आज दिलेत. निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधित प्रयोगशाळा तपासणी केंद्रावर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सिटी स्कॅनसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्याचं त्यांनी सांगितलं. ट्रकची मागून धडक बसल्यानं पादचारी महिला जागीच ठार झाल्याची घटना शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर नांदणी नाका इथं घडली. वालुबाई उमेश चव्हाण असं या महिलेचं नाव असून या घटनेची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे. जयसिंगपूर चौंडेश्वरी बायपास मार्गावरील नांदणी नाका चौक इथं वालुबाई चव्हाण या पादचारी महिलेला कामावर जात असताना भरधाव ट्रकनं पाठीमागून जोरदार धडक दिली. डोक्यावरून ट्रकचं चाक गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणचं दृश्य मन हेलावून टाकणारं होतं. या अपघाताची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच वालुबाईचा दुर्दैवी अंत झाल्यानं लमान तांड्यामध्ये हळहळ व्यक्त होतीये. कोल्हापुरातील टॅलेंटला वाव देणं, नवीन उद्योगांना मार्गदर्शन करणं, फंडिंग करणं
या संदर्भात त्यांना विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण देणारी सिविक इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे। या सेंटरचं उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झालं। ही संस्था आगामी 5 वर्षात नवे उद्योजक घडवणारं केंद्र म्हणून नावारूपास येईल असा विश्वास श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त केला। कोल्हापुरातील बसंत बहार रोडवरील कैलास टॉवरमधील 4थ्या मजल्यावर सिबिक इन्क्युबेशन सेंटर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे। उद्योजक पारस ओसवाल यांनी कोल्हापुरातील टॅलेंटला वाव देण्यासाठी विविध शिक्षण, फायनान्स आणि कोर्सेस असं उद्योग व्यवसायासाठी विविधांगी मार्गदर्शन करणारी संस्था स्थापन केली आहे। या संस्थेचं उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आलं। उद्योगाबाबत नवीन संकल्पना असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रात मार्गदर्शन केलं जाणार आहे। विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उद्योग व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी इथं मदत केली जाणार आहे। छोट्या गुंतवणुकीतून दीर्घकालीन व्यवसाय करता येतील अशा पद्धतीचे विविध कोर्सेस इथं उपलब्ध करून दिले जाणार आहेत। युवती महिलांच्या कार्यक्षमतेला वाव देण्यासाठी फूड आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीसाठी लागणारं साहित्य बनवण्याचं मार्गदर्शन दिलं जाणार आहे। तसंच नवनवीन उद्योगांसाठी अर्थसहाय्य देखील केले जाणार आहे। फूड कृषी व्यवसायासाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे। हे सगळं एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आलं असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत दोडमिसे यांनी सांगितलं। यावेळी पारस ओसवाल, प्रतीक ओसवाल, सचिन कुंभोजे, डॉक्टर संजय दाभोळे, RM कारवेकर, सायली भंडारे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। टिंबर मार्केट परिसरात किरकोळ कारणावरून 2 कुटुंबियांमध्ये सोमवारी रात्री मोठी धुमश्चक्री उडली। यात गणेश जाधव यांच्या घराची आणि वाहनांची तोडफोड करत जाधव कुटुंबियांना मारहाण करून जखमी करण्यात आलंय। या प्रकरणी गणेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंडू लोंढे यांच्यासह अन्य 20 जणांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। टिंबर मार्केट परिसरातील राजाराम चौक इथं गणेश जाधव हे कुटुंबियांसमवेत राहतात। 2 दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या बंडू लोंढे यांच्याशी त्यांची किरकोळ वादावादी झाली होती। यावेळी दोन्ही बाजूंनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या। पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता। सोमवारी रात्री उशिरा या 2 गटातील वाद उफाळून आला। यावेळी बंडू लोंढे आणि त्यांच्या 15 ते 20 सहकार्यांनी मिळून गणेश जाधव यांच्या घरात घुसून घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड करत जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली। या मारहाणीत जाधव यांच्या कुटुंबातील 5 जण जखमी झालेत। यावेळी बंडू लोंढे आणि त्यांच्या सहकार्यांनी जाधव यांच्या घरात उभ्या असलेल्या 2 4-चाकी टेम्पोच्या काचांचीही तोडफोड केली, तर 4 दुचाकींची तोडफोड केली आहे। या प्रकरणी गणेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री उशिरा बंडू लोंढे यांच्यासह त्यांच्या अन्य 15 ते 20 सहकाऱ्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथून मनीष कुमार रामकुमार यादव हा 11 वर्षीय मुलगा 11 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे। सकाळी 11 वाजता तो खेळायला जातो असं सांगून घराबाहेर पडला, मात्र परत आला नसल्यानं रामसेवक यादव यांनी गांधीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे। अंगानं सडपातळ, गोरा रंग, उंची 5 फूट, अंगात गुलाबी रंगाचा फुल टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेला हा मुलगा कोणाला आढळल्यास गांधीनगर पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पूर्व मोसमी पाऊस, अनेक ठिकाणांचा वीज पुरवठा खंडित। कोल्हापूर पोलीस दल झालं आणखी सक्षम, नवी 36 वाहनं पोलीस दलात दाखल, नामदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत वाहनं पोलीस दलाकडे सुपूर्द। कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी केंद्राचा मोठा निर्णय, रशियानंतर आता अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधून लस आयात केली जाणार। कोरोनाच्या सावटात गुढीपाडवा सण साजरा, बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम। आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांसह जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पार पडली प्रवेश प्रक्रिया। कोरोना नियमांचं पालन करत पालकांनी पाल्यांचा प्रवेश केला निश्चित। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस।
बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप जरूर डाउनलोड करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. एस न्यूज आता 24 तास तुमच्या सोबत, कधीही कुठेही. डाउनलोड करा एस न्यूज मोबाईल ॲप आणि पहा एसपीएन डिजिटल नेटवर्कचे 4ही लोकप्रिय चॅनल्स फक्त एका क्लिकवर. एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्या सोबत.